बालमित्रांनो नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन. आज आपण मूळ संख्या या घटकाची ओळख करूया. अतिशय महत्वाचा गणित विषयाचा हा घटक आहे. सर्वांनी लक्ष द्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात तिला मूळ संख्या म्हणतात, किंवा ज्या संख्येला एक आणि तीच संख्या याशिवाय अन्य विभाजक नसतात तिला मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 12 या संख्येला 1, 2, 3, 4, 6, 12 हे विभाजक आहेत आणि 17ला फक्त दोनच, म्हणजे 17 ही मूळ संख्या आहे, 12 ही मूळ संख्या नाही. चला लक्षात ठेवा, 1 पासून 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. त्यामध्ये 1 पासून 50 पर्यंत 15 आणि 51 पासून 100 पर्यंत 10. 15 अधिक 10 म्हणजे 25 मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत आहेत. 1 पासून 10 पर्यंत 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत. 11 पासून 20 पर्यंत 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये 23, 29. 31 ते 40 यामध्ये 31 आणि 37. आणि 41 ते 50 मध्ये 41, 43, 47. 51 ते 60 मध्ये 53, 59. 61 ते 70 यामध्ये 61, 67. 71 ते 80 यामध्ये 71, 73, 79. 81 ते 90, 83, 89. आणि 91 ते 100 यामध्ये एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे 97. अधिक माहितीसाठी आपण 101 पासून 200 पर्यंत 21 मूळ संख्या आहेत, त्या कोणत्या तेही बघूया. बघा, 101 पासून 200 पर्यंत 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197 आणि 199 या 21 मूळ संख्या आहेत. म्हणजेच 1 पासून 200 पर्यंत 46 मूळ संख्या आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं. बालमित्रांनो, आपणास मनापासून धन्यवाद.